नर्मदे हर हर अन्नपूर्णा प्रसन्न। आपण सगळे वाळवणाचे प्रकार करत आहोत। त्यामध्ये आपल्याला सांडगे हा प्रकार करायचा आहे। याकरता आहे ही मठा डाळ म्हणजेच मटकीची डाळ आहे आणि ही मूग डाळ आहे। आपण मूग डाळ जास्त घेणार आहोत, मटकीची डाळ कमी घेणार आहोत। मटकीच्या डाळीचं प्रमाण आपल्याला निम्म ठेवायचं आहे मूग डाळीपेक्षा। ही जी बाटली आहे ती 1 किलोची आहे। ती आपण मूग डाळ भिजवत ठेवतो आहोत। ही रात्रभर आपण भिजवणार आहोत। ही जी प्लास्टिकची बरणी आहे ती 1 किलोची आहे। ही आपण अर्धा किलो घेतलेली आहे मूग डाळ। ही जी मटकीची डाळ आहे ती आपल्याला पाव किलो प्रमाण ठेवायचं आहे। आपण रात्रभर ती भिजत घालणार आहोत आणि मग सकाळी ती आपण वाटणार आहोत मिक्सरवर। डाळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि मग भिजत घालायची आहे। त्याचप्रमाणे आपल्याला मटकीची डाळ ही धुवून घ्यायची आहे आणि भिजत ठेवायची आहे। डाळ स्वच्छ धुतलेली आहे। आता आपल्याला त्यामध्ये पाणी घालून ठेवायचं आहे आणि ही सुद्धा रात्रभर भिजून द्यायची आहे। आपण मठा डाळ आणि मूग डाळ याचे सांडगे तयार करतो आहोत। ही सगळी त्याची तयारी आहे। त्यामध्ये कोथिंबीर पण तुम्ही वापरू शकता, हिरवी मिरची, मीठ आणि लसूण पेस्ट करून घ्यायची आहे। याची कोथिंबीर आपल्याला बारीक चिरायची आहे आणि ह्या सगळ्याला रात्रभर हे भिजवलेले आहेत डाळी दोन्ही, त्यामुळे ते छान भिजलेले आहेत। अगदी थोडंसं पाणी घालून त्या आपण मिक्सरला फिरवणार आहोत। हिरव्या मिरच्या जर घालायच्या नसतील तर तुम्ही लाल तिखट घालू शकता। अजून एक सांगायचं आहे ते म्हणजे जर भिजवतानाची डाळीचं पाणी आपण वापरलं, समजा मिक्सर मधून काढताना डाळी थोडंसं जास्त आहे असं वाटलं तर त्याच्यामध्ये आपण जे बेसन पीठ असतो एखाद दुसरा चमचा घातलं तरी त्यामध्ये हरकत नाही आळण्याकरता म्हणून। फक्त ते जे पीठ आहे ते आपण भाजून घ्यायचं आहे म्हणजे खमंग लागेल, कारण हे भिजवलेलं नसतं। हा एक पर्याय म्हणून आपल्याला वापरता येईल। मिक्सर मधून हे आपण आता एकत्र काढणार आहोत। लसणीची साधारण आपण 2 ते 3 कुडं घ्यायची आहेत। लसणीचा स्वाद त्याला खूप छान येतो। मोठी असतील तर 3 कुडं, लहान असतील तर 4 ते 5। मिरच्या वाटून घेताना त्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे। तिखट आणि मीठ हे प्रमाण आपण आपल्या आवडीप्रमाणे ठेवायचं आहे। लसूण पण आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे। ही कोथिंबीर बारीक चिरलेली आहे ती आपण घालून द्यायची आहे। ही भिजलेली डाळ आता आपण मिक्सर मधून काढणार आहोत। यामध्ये आपण पाणी वापरलेलं नाही आहे अजिबातच। मीठ घालून घेते। हे आपल्याला रवाळसर बारीक करायचं आहे। कोणत्याही डाळी रवाळसर काढायच्या आहेत, एकदम बारीक होऊ द्यायचं नाही पीठ। हे आपण मिक्सर मधून रवाळसर दळलेलं आहे। आता आपल्याला वरून काही मीठ घालायचं नाहीये। हे डाळी मिक्सर मधनं काढत असताना मी करते कारण डाळ बारीक व्हावी म्हणून। हे असं वाटत असेल की थोडंसं पाणी आलेलं आहे ते आपल्याला काढून घेता येईल। हे मी जास्तीचं पाणी वाटतंय ते काढून घेतलेलं आहे म्हणजे मग सांडगे आपले बरोबर पडतील। मुळात डाळ पिवळी असते त्याच्यामुळे आपल्याला हळद याला वापरायची नाही। आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। जर असं वाटलं की अजूनही पातळसर आहे तर आपल्याला एक पर्याय आहे, तो म्हणजे डाळीचं पीठ, बेसनाचं पीठ जे असतं ते थोडंसं भाजून घातलं याच्यामध्ये की मग त्यामधलं पाणी आळेल, नाहीतर मग हे वाळायला वेळ लागतो घातलेले सांडगे। हे आता बरोबर झालेलं आहे आपलं पीठ, तर आपण याचे आता सांडगे घालणार आहोत। हे करत असताना आपल्याला छोटे छोटे सांडगे घालायचे आहेत आणि शक्यतो ओळीत घालायचे। सगळ्या कामामध्ये मला नातीचाही सहभाग खूप मोठा आहे माझ्याकरता। सगळी जी मी उन्हाळी कामं करते किंवा कामं काढते वेगवेगळी व्हिडिओ त्याचे तयार करते त्याच्यामध्ये मला हिची मदत होते आणि तिला सुद्धा त्या निमित्ताने ही कामं करता येत आहेत, अनुभव घेते त्याचाही। ते हे एक प्रकारचं ट्रेनिंगच चालू आहे तिच्याकरताचं।
मटकी डाळ आणि मूग डाळीचे सांडगे आपण केलेले आहेत. ते छान वाळलेले सुद्धा आहेत. छान वाळल्यानंतर ते आपण भरून ठेवलेले आहेत. याप्रमाणे हे सांडगे आपले तयार झाले. धन्यवाद.